जय जिजाऊ मित्रांनो, मी फिरदोस शेख. डिजिटल बनव यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, अनेक दर्शकांनी कॉमेंट्स केलेला, आता एसीबीसी मराठा कास्ट सर्टिफिकेट आपण ऑनलाईन कसं करायचंय, ते कुठून आपण प्राप्त करू शकतो, तर याबाबत आपण या व्हिडिओमध्ये पाहू शकतो. तर मित्रांनो, हे बघा, जर आपल्याला घर बसल्या मराठा कास्ट सर्टिफिकेट काढायचं असेल एसीबीसीचं, सध्या हा अध्यादेश निघालेला आहे, त्याचा अद्याप कायद्यामध्ये रूपांतर झालेलं नाहीये. परंतु तत्पूर्वी आपण याची जी प्रोसेस काय असणार आहे ही आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. आणि ज्यावेळेस याला कायद्याचा स्वरूप येईल आणि ज्यावेळेस हे दाखले देण्याचा सुरू होईल, त्यावेळेस पुन्हा मी एक व्हिडिओ बनवेन. परंतु सध्याच्या मितीला अनेकांना उत्सुकता आहे का याचा आपण घर बसल्या किंवा कुठून आपण ऑनलाईन करू शकतो, तर ते आपण पाहूया. तर चला, हे आपल्या सरकार पोर्टलचा एक पोर्टल आहे, आपले सरकार online.gov.in या वेबसाईट वरती यायचंय आणि इथं तुम्हाला न्यू युजर रजिस्टर्ड हिअर वरती क्लिक करायचंय. आता इथं क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला दोन ऑप्शन्स मिळतात. तर इथला पहिला जो ऑप्शन आहे तो साधा आणि सरळ आहे, त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचंय. आता इथं तुम्हाला डिस्ट्रिक्ट निवडायचंय. आता इथं तुम्हाला डिस्ट्रिक्ट मध्ये तो डिस्ट्रिक्ट निवडायचा आहे जिथं तुमचा मानक दिनांक, आता एसीबीसीचा दाखला काढण्यासाठी तुम्हाला जो मानक दिनांक आहे तो 1967, म्हणजे तुमचा जो मूळ गाव आहे तिथनच तुम्हाला हा खास सर्टिफिकेट काढायचं आहे. तर म्हणजे तुम्ही जिथं सध्या ज्या जिल्ह्यात राहताय त्या जिल्ह्याचं नाही करायचं, जो तुमचा मूळ गाव आहे, म्हणजे मानक दिनांक पूर्वीचा जो 1967चा पूर्वीचा जो तुम्ही महाराष्ट्राचे कायमस्वरूपी रहिवासी आहेत, तो जिल्हा इथं निवडायचा आहे. तर तो जिल्हा निवडल्यानंतर मग त्याच्यानंतर तुम्हाला इथं तुमचा जो सध्या स्थितीमध्ये चालू असलेला मोबाईल नंबर टाकून सेंड ओटीपी वरती क्लिक करायचं. आता हा जो नंबर आहे तो तुमचा जो मोबाईल नंबर नेहमीचा आहे, परमनंट आहे, तो जनरली वापरा. त्याच्यानंतर सेंड ओटीपी वरती क्लिक करायचंय. ओटीपी आल्यानंतर तो तुम्हाला इथं टाकायचा आहे आणि इथे तुम्हाला युजर नेम तुम्हाला क्रिएट करायचं. आता जसा युजर नेम मी म्हणजे तुम्ही काही करू शकता, जसा XYZ म्हणजे अल्फाबेटिक आणि न्यूमरिकल व्हॅल्यू वापरून. आणि ते युजर नेम अवेलेबल आहे का नाही, तर हे बघा, समवन ऑलरेडी हॅज दॅट युजर नेम, म्हणजे कोणीतरी हे वापरतोय. तर मग चला, मी इथं ABCD 456 3 2 1 असं तुम्हाला जे तुम्हाला नेहमी लक्षात राहील, हा महत्वाचा आहे. तर युजर नेम तुम्हाला लक्षात राहील त्या जोगे तुम्हाला इथं म्हणजे लिहायचं आणि अवेलेबल आहे की नाही, तर इथं क्लिक केल्यावरती समवन म्हणजे हे पण ऑलरेडी दिलेलं आहे. तर चला, मी इथं कोणताही एक म्हणजे तुम्ही तुमचं नाव घेऊ शकतात किंवा तुमची ईमेल आयडी पण वापरू शकतात. तर हे चला, मी इथं कोणता तरी एक घेऊन आता अवेलेबिलिटी वरती क्लिक करतो. यू कॅन यूज दिस नंबर, म्हणजे हा तुम्ही युजर नेम वापरू शकता. आता हे झाल्यानंतर मग तुम्हाला याचा पासवर्ड पासवर्ड पण जे आहे, तुम्हाला तुमच्या पसंतीचा, जसं इथं दाखवलंय citizen@123, असा तुम्ही कोणताही, म्हणजे ज्याच्यामध्ये एक अप्पर केस व्हॅल्यूज, स्मॉल लेटर्स, स्पेशल कॅरेक्टर, न्यूमरिकल व्हॅल्यू असा मिळून, म्हणजे तुम्हाला म्हणजे 7 ते 20 कॅरेक्टरच्या दरम्यानचा पासवर्ड तुम्हाला इथं म्हणजे लिहायचंय, पुन्हा कन्फर्म वरती लिहायचंय. आता इथं जो अर्जदार आहे त्याचा फुल नाव, आणि इथं फुल नाव लिहिल्यानंतर मग तो तुम्ही टॅब दिल्यावरती त्याचा ऑटो मराठीमध्ये होऊन जाईल. इथं डेट ऑफ बर्थ लिहायचंय, एज जी आहे ती ऑटोमॅटिक येईल. त्याच्यानंतर आय एक्सेप्ट करायचं आणि रजिस्टर्ड वरती क्लिक करायचंय, म्हणजेच तुमचा इथं रजिस्टर्ड होऊन जाईल. तर चला, आता माझ्याकडे ऑलरेडी लॉग इन आयडी आहे, तर मी ती इथं वापरून आणि लॉग इन करतोय. आता इथं पासवर्ड टाकतोय, त्याच्यानंतर हा कॅपचा टाकायचे. तुम्ही कोणता जिल्हा निवडलेला तो जिल्हा इथं निवडायचा आहे.
तर माझा जो जिल्हा मी निवडलाय तो निवडून आणि लॉग इन वरती क्लिक करायचं. तर ह्या बघा या प्रकारे हे आपल्याला हा जो आपले सरकार पोर्टल आहे. आता आपल्याला एसीबीसी चा दाखला काढायचा आहे, जातीचा दाखला मराठा कास्ट सर्टिफिकेट. तर तो आपल्याला रेव्हेन्यू डिपार्टमेंट मध्ये, तर आपण इथं लेफ्ट हँडला जर हे बघितलं तर रेव्हेन्यू डिपार्टमेंट वरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथं रेव्हेन्यू सर्व्हिस, त्याच्यानंतर इथं तुम्हाला कास्ट सर्टिफिकेटला क्लिक करून आणि प्रोसीड वरती क्लिक करायचंय. तर हे दुसऱ्या टॅब वरती जाईल. आता इथं मग तुम्हाला इथं सर्व्हिस लिस्ट पाहायला भेटते, ह्याच्यावरती क्लिक करायचंय. पुन्हा कास्ट सर्टिफिकेट वरती क्लिक करायचंय. आता याच्यामध्ये जे तुम्हाला डॉक्युमेंट्स आहेत, म्हणजे आयडी प्रूफ, ऍड्रेस प्रूफचा डॉक्युमेंट, त्याच्यानंतर तुमच्या मानक दिनांकाशी निगडीत जे काही पुरावे आहेत ते तुम्हाला याच्यामध्ये घ्यायचे आहेत. म्हणजे 1967 पूर्वीचे एकापेक्षा जास्त पण पुरावे असले तरी तुम्ही ते म्हणजे अपलोड करू शकता. आता हा जो सर्टिफिकेट ऑनलाईन केल्यानंतर याला 45 दिवसाचा टाइम पिरियड असतो. तुम्हाला अर्जन्सी असेल तर तुम्ही तुमच्या संबंधित तहसील आणि एसडीओ म्हणजे प्रांत अधिकाऱ्यांना भेटून त्यांना रिक्वेस्ट केलं तर ते मिळू शकतो. आता इथं कंटिन्यू वरती क्लिक करायचं. आता मित्रांनो हे बघा, आपल्याला एसीबीसी चा दाखला काढायचा आहे. तुम्ही ह्या आपले सरकार पोर्टल वरनं एससी एसटी ओबीसी या सगळ्यांचे दाखले काढू शकता. परंतु आता आपल्याला एसीबीसी चा दाखला काढायचा आहे, तर इथं एसीबीसी ला आपण इथं क्लिक करूया. आता इथं बाकीचा सॅल्युटेशन, फादर्स सॅल्युटेशन्स वगैरे टाकायचं आहे. फादर्सचं म्हणजे सॅल्युटेशन टाकून फादरचं नाव वगैरे टाकायचं आहे. या सगळ्या गोष्टी फिलअप करायच्या. त्याच्यानंतर अर्जदाराचं इथं ऑक्युपेशन काय आहे ते निवडायचं आहे. इथं आधार मॅन्डेटरी नाहीये, जेवढे पण मॅन्डेटरी फील्ड आहे तेवढं भरलं तरी चालतंय. त्याच्यानंतर इथं तुमचा ऍड्रेस, तालुका वगैरे जे काय आहे. आता इथं ठाणे डिस्ट्रिक्ट साठी रजिस्ट्रेशन केलेलं म्हणून तर ठाणे डिस्ट्रिक्ट दिसतंय. आणि तुम्ही तालुका वगैरे जे काय तुम्हाला निवडायचा तुमच्या अनुरूप जो मानक दिनांक म्हणून आहे, तर तो इथं तुम्ही वापरू शकता, किंवा इथं तुम्ही करंटचा पण वापरला चालेल. पुढं मानक दिनांकाचा जो तुमचा ओरिजिन विलेज आहे त्याच्यामध्ये आपण पुढं पाहूया. आता इथं जो पुढची स्टेप आहे, रिलेशन विथ अप्लिकांट, बेनिफिशरी आणि अप्लिकांटचा संबंध. स्वतःसाठी काढायचं असेल तर सेल्फ म्हणून सिलेक्ट करायचंय. आपल्या मुलीसाठी काढायचं असेल किंवा मुलासाठी काढायचं असेल तर त्या अनुरूप तुम्हाला इथं निवडायचं आहे. चला मी इथं सेल्फ करतो. आता इथं सेल्फ म्हणजे अप्लिकांट कोण असणार आहे, जो म्हणजे 18 वर्षाच्या वर असेल तर तो अप्लाय करू शकतो. जो मायनर असेल, 18 वर्षापेक्षा त्याचं वय कमी आहे, त्याच्यासाठी मग अप्लिकांट जो आहे फादर किंवा मदर होते. आणि बेनिफिशरी मग त्याच्या अनुरूप तुम्हाला निवडायचा असतो. तर हे गोष्ट इथं लक्षात घ्या. सेल्फ आपण तेवढंच करू शकतो ज्यावेळेस तो 18 वर्ष किंवा त्याच्या वरचा असेल. आता इथं त्याच्यानंतर ही सगळी माहिती वगैरे भरून घ्यायची आहे. ऑक्युपेशन वगैरे निवडायचंय, आधार मॅन्डेटरी नाहीये. आता इथं बेनिफिशरी म्हणजे लाभार्थी, आपण कोणासाठी हा कास्ट सर्टिफिकेट काढतोय त्याचा म्हणजे इथं डिटेल्स द्यायचं आहे. बेनिफिशरी फादर डिटेल म्हणजे लाभार्थ्याच्या वडिलांचा डिटेल आपल्याला इथं भरायचं आहे. त्याच्यानंतर बेनिफिशरीची कास्ट कॅटेगरी. आता आपण एसीबीसीचा बनवतोय म्हणून इथं आपल्याला मराठा दिसेल, एसीबीसी तुम्हाला इथं दिसेल. आता हे बघा, सध्या ही जी प्रोसेस आहे ती ही 2019च्या GR नुसार म्हणजे इथं आहे. परंतु आता 2024 ला जो मराठा आरक्षण भेटलाय, होऊ शकतो त्याच्या ठिकाणी एसीबीसीच्या ऐवजी एसबीसी असू शकतो किंवा काही वेगळा म्हणजे कॅटेगरी त्यांनी जी काही नमूद केली असेल ती आपल्याला इथं पाहायला भेटेल. तर ती इथं तुम्हाला दिसेल. त्याच्यानंतर इथं रिलिजियस मध्ये साहजिकच हिंदू म्हणूनच येणार आहे. सबकास्ट म्हणून मराठा म्हणून जे तुम्हाला इथं लिहायचे. म्हणजे आता तुम्हाला हे जे डॉक्युमेंट आहेत मराठा कास्टचे, म्हणजे तुमची जात मराठा आहे म्हणून याच्या रिलेटेड तुमच्या शाळेच्या एलसी वरती किंवा तुमच्या महसुली पुराव्यावरती, शैक्षणिक पुराव्यावरती म्हणजे एक मानक दिनांक 1967 पूर्वीचे मराठा म्हणजे नोंदणी असलेले पुरावे असणे गरजेचे.
त्याच्यामध्ये तुम्ही वडील जर त्यांच्या पुराव्यावरती मराठा असेल किंवा आजोबा पंजोबा, तर त्या अनुरूप तुम्ही इथं लावू शकता. आता इथं अप्लिकांट्स डिटेल झाल्यानंतर अदर डिटेलमध्ये आता पोस्ट ऑफिस वगैरे हे काय दे तुम्ही तुमच्या अनुरूप भरायचं आहे. त्याच्यानंतर बेनिफिशरीज अदर डिटेल. आता ओरिजिनल विलेज म्हणजे तुमचा जो मूळ गाव आहे त्याच्या संबंधी तुम्हाला इथं माहिती द्यायची आहे, त्याचा डिस्ट्रिक्ट, तालुका, विलेज. आणि जर तुम्ही मूळ गाव सोडून दुसऱ्या ठिकाणी राहत असाल तर तो इथं लिहायचा आहे. मग त्याचा डिस्ट्रिक्ट, तालुका, विलेज लिहायचंय. त्याच्यानंतर मग हे सगळ्या गोष्टी फिलअप केल्यानंतर मग वर्क प्लेस तुमचा, त्याच्यानंतर नेम ऑफ प्रायमरी स्कूलचे हे सगळे डिटेल तुम्हाला भरून घ्यायचे आहेत. आता इथं नंतर एव्हिडन्स इन सपोर्ट ऑफ द शेड्यूल कास्ट क्लेम. आता आपण शेड्यूल कास्ट साठी करत नाही म्हणून इथं पण नो करायचंय. एक्स्ट्रॅक्ट ऑफ बर्थ रजिस्टर अप्लिकांट्स फादर ऑर रिलेटिव्ह. बर्थ म्हणजे जन्माचा म्हणजे तुमच्याकडं काही वडील किंवा आपली रिस्पेक्ट ऑफ फादरचा असेल तर तुम्हाला यस करायचं. यस जर असेल तर इथं मग तुम्हाला त्यांचा म्हणजे ते लिहावं लागेल. म्हणजे स्कूल एक्स्ट्रॅक्ट ऑफ बर्थ रजिस्टर नसेल तर नो करायचंय. आता प्रायमरी शाळेचं समजा ऍडमिशन रजिस्टर ऑफ द अप्लिकांट, अप्लिकांटचा प्रायमरी शाळेचा असेल तर मग इथं यस करायचंय. मग स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट इश्यूड बाय सो अँड सो, असं करून तुम्ही इथं ते लिहू शकतात. नसेल तर नो करायचंय. आता इथं डॉक्युमेंटरी एव्हिडन्स रिगार्ड टू द शेड्यूल कास्ट, तर हे आपल्याला हे लागू नाहीये, तर नो करायचंय. त्याच्यानंतर मग पुढचं आहे एक्स्ट्रॅक्ट ऑफ सर्व्हिस बुक. सर्व्हिस म्हणजे म्हणजे एसीबीसी म्हणजे मराठा जाती संदर्भात तुमचे वडील आजोबा कोणी असतील सर्व्हिस बुक त्यांचे, तर त्याच्या अनुरूप तुम्ही इथं अप्लाय करू शकता. त्याच्यानंतर द ट्रू कॉपी ऑफ व्हॅलिडिटी सर्टिफिकेट इफ एनी फादर ऑर रिलेटिव्ह, म्हणजे तुमचे रक्तनाते संबंधांतर्गत कोणाची कास्ट व्हॅलिडिटी झाली असेल तर यस करायचंय, अन्यथा नो करायचंय. झाली असेल तर मग इथं लिहायचं जे काय तुमचं कोणाची व्हॅलिडिटी झाली असेल, जसा कझिन ब्रदर किंवा ब्रदर्स कास्ट व्हॅलिडिटी इश्यूड बाय कास्ट स्क्रुटनी कमिटी सो अँड सो, असं करून तुम्ही लिहायचंय. नसेल तर नो म्हणून करायचंय. आता इथं कॉपी ऑफ रिव्हेन्यू रेकॉर्ड और विलेज पंचायत रेकॉर्ड इफ इन. आता इथं महसुली पुरावे तुमच्याकडे काही असतील का, जसं गाव नमुना 14 झाला, कोतवाल बुकाची नक्कल झाली किंवा इतर जे काही तुम्ही खरेदी खत गहाण खत जे काही महसुली पुरावे आहेत ते जर असेल तर ते यस करायचे आणि त्याचा इथं गोषवारा त्याचा आपल्याला लिहायचे. नसेल तर नो करायचे. त्याच्यानंतर अदर रिव्हिलिंग डॉक्युमेंट एव्हिडन्स म्हणजे याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे काही तुमचे जात सिद्ध करणारे पुरावे असेल तर यस करायचंय किंवा अन्यथा नो करायचंय. आता इथं गोष्ट एक लक्षात असू द्या, आपण एसीबीसी सर्टिफिकेट काढतोय म्हणजे मराठा कास्ट सर्टिफिकेट काढतोय, तर आपल्याला जे पुरावे आहेत ते 1967 पूर्वीचे जेवढे जास्त पुरावे लावता येईल तेवढा वेल एम. आता इथं ऍडिशनल विलेज म्हणजे इन्फॉर्मेशन. तर तुमचे नातलग म्हणजे आता नातलग याचा अर्थ आपला जो मूळ गाव आहे, आपले नातलग जे आहेत मूळ गावाच्या आजूबाजूच्या कोणकोणत्या तालुक्यामध्ये राहत होते किंवा कोणकोणत्या गावात त्यांची गावाचे नाव लिहायचे. त्याच्यानंतर गॉड गॉडेस असतील तर त्यांची नावं द्यायची आहेत. आणि हे जे आपले तुमच्या अनुरूप म्हणजे जे काय फील्ड आहेत ते तुम्हाला भरायचे. त्याच्यानंतर एव्हिडन्स ऑफ द अप्लिकंट ओरिजिनल विलेज, तर जे तुमच्याकडे ओरिजिनल विलेजचे काही पुरावे असतील तर यस करायचे. आता त्याच्यामध्ये म्हणजे तुमचं शाळा सोडल्याचा दाखला, आजोबा पंजोबा किंवा वडील यांचा असेल तर ते लावू शकता किंवा महसुली पुरावे वगैरे असेल तर ते लावू शकता. असेल तर यस करायचं, अन्यथा नो करायचे. तर या गोष्टी सगळ्या ज्या आहेत ते तुम्हाला म्हणजे फिलअप करायचे, ती माहिती भरायची. आता याच्यामध्ये अफिडेव्हिट 2 अफिडेव्हिट आहे. एक अफिडेव्हिट 2 आहे आणि एक अफिडेव्हिट 3. तर हे अफिडेव्हिट तुम्ही स्टॅम्प पेपरवर नाही दिलं तरी चालतंय. फॉर्म 3 जो आहे तो तुमचा वंशावळ म्हणजे फॅमिली ट्री, तर हा तुम्हाला हे तुमचे अनुरूप भरून आणि ते अफिडेव्हिट नोटरी करू शकता किंवा तहसीलदारांचा अफिडेव्हिट पण चालेल. तर हे दोघं जो फॉर्म 2 आणि फॉर्म 3 जे आहे ते तुम्हाला ते अफिडेव्हिट त्याचा करायचा. 100 रुपये त्या स्टॅम्प पेपरची गरज नाही. त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तुम्हाला फिलअप करून घ्यायचे. आता इथं रिझन काय कोणत्या पर्पजसाठी,
आता समजा तुम्ही शैक्षणिक कामासाठी असाल तर एज्युकेशन लिहू शकता, किंवा तुम्ही नोकरीसाठी अप्लाय करणार असाल तर सर्व्हिस साठी तुम्ही इथं लिहू शकता. त्याच्यानंतर डू यू नीड अफिडेविट इथं यस करायचंय, आणि तुम्हाला हे जे 2 अफिडेविट आहेत ते तुम्हाला तिथं पुढं अपलोड करावे लागणार. त्याच्यानंतर इथं आय एक्सेप्ट वरती क्लिक करायचंय आणि इथं सेव्ह वरती क्लिक करायचंय. आता हे सगळं झाल्यानंतर, सेव्ह झाल्यानंतर आपली जी पुढची जी प्रोसेस आहे, इथं अपलोड डॉक्युमेंट मध्ये तुम्हाला जे आहे तुमचं फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचंय. फोटो जो त्याची साईज जी आहे 160 बाय 200, 160 विथ 200 ही डेप्थ असणार आहे पिक्सल मध्ये. आणि त्याच्यानंतर त्याची जी साईज आहे, मॅक्सिमम साईज जी आहे ती 75 ते 100 KB मध्ये पाहिजे, जेपीजी फॉर्मॅट मध्ये. आणि जर तुम्ही डॉक्युमेंट्स पीडीएफ मध्ये काही तुमचे डॉक्युमेंट्स असतील तर पीडीएफचे डॉक्युमेंट्स तुमचे 100 KB ते 500 KB मधले पाहिजे. आणि डॉक्युमेंट्स किंवा तुमचे म्हणजे फोटोज असतील तर ते जेपीजी स्वरूपात पाहिजे, आणि ते 75 ते 100 KB दरम्यान पाहिजे. सिग्नेचर जी आहे ती विड्थला 256 पाहिजे, आणि डेप्थ जी आहे ते 64 पाहिजे. या प्रकारे तुम्हाला हे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे. आणि त्याच्यानंतर मग मेक पेमेंट केलं, तर पेमेंट केल्यानंतर तुम्हाला तुमचा जो प्रकरण आहे तो तहसील ऑफिसच्या डेस्कला जाईल, तिथं ते तपासलं जाईल. आणि जेवढे पण आपण इथं डॉक्युमेंट्स वगैरे अपलोड करतोय तर ते ओरिजिनल स्कॅन करून अपलोड करण्याचा प्रयत्न करा. तर हे झाल्यानंतर तुम्हाला म्हणजे 45 दिवसाचा टाइम पिरियड असतो. परंतु जर तुम्ही तहसील ऑफिसला किंवा प्रांत ऑफिसला जर रिक्वेस्ट केली, जर तुम्हाला आता जसा पोलीस भरतीचा आता ज्यावेळेस सुरू होणार आहे आणि हे दाखले सुरू होण्याचा ज्यावेळेस टाइम येईल त्यावेळेस तुम्ही त्यांना रिक्वेस्ट करू शकता की सर अशी अशी भरती निघालेली आहे आणि त्याला मला जरा गरजेचं आहे, जो लवकर म्हणजे करून दिलं तर ते लवकर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट मिळू शकतो. तर मित्रांनो, सध्या हे एसीबीसीचा जो दाखला आहे तो जुना म्हणजे हे फॉर्मॅट आहे, आणि आपण ह्याला कसं करू शकतो ऑनलाईन ते तुम्हाला सांगितलं. तर हे ऑनलाईन अप्लाय केल्यानंतर घर बसल्या आपण हा दाखला एसीबीसीचा मिळवू शकतो. आणि ज्या वेळेस हा आपला 2024च्या कायद्यानुसार एसीबीसीचा दाखला ज्यावेळेस ऑनलाईन करायची सुरुवात होईल त्यावेळेस पुन्हा मी एक डिटेल व्हिडिओ बनवेल. तर मित्रांनो, आजच्यासाठी आपण इथंच थांबूया. धन्यवाद. जय हिंद.